त्याच्याबद्दल राज्यातील परिस्थितीबद्दल आज हायकोर्टामध्ये तुम्ही गेला होता, नेमकी तुम्ही काय मागणी केली आणि विषय काय? नमस्कार, मी अरविंद दामोदर दळवी, सरपंच दादुल गव्हाण, जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र राज्य सरपंच संघटना उपाध्यक्ष. मी नागपूर हायकोर्टामध्ये सरपंचाच्या प्रशासक नेमण्यासाठी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली. तर शासनाने प्रशासक हा शासकीय असावा हे असं शासनाचं म्हणणं होतं. तर त्याच्या विरोधात मी याचिका दाखल करून मी याचिकेमध्ये स्टे आणलेला आहे आणि तो स्टे आणल्यामुळं आज सगळं प्रशासन ठप्प झालेलं आहे. आणि 17 तारखेला माझं हिअरिंग आहे कोर्टामध्ये. त्या दिवशी जो निकाल येईल तो निकाल मला मान्य आहे. कोर्टाने जर निकाल तुमच्या विरोधात दिला तर पुढचं तुमचं पाऊल काय असणार? जर कोर्टाने जर आमच्या विरोधात जर निकाल दिला तर आमचे पुढचे पाऊल आम्ही मोठं जन आंदोलन म्हणजे 14,238 सरपंच आझाद मैदानावर सरकारच्या विरोधात मोठं आंदोलन करणार आहे. आणि त्या आंदोलनाला आम्ही यश आणल्याशिवाय राहणार नाही. कारण त्या विषयाचं असं आहे की जर सरपंच जर हा प्रशासक जर नाही राहिला तर गावखेडा म्हणजे असं गावखेड्यामध्ये सरपंच हा 24 घंटे गावात राहतो, तरी तो म्हणजे गावात राहून तो गावाच्या समस्या सोडू शकतो. आणि जर प्रशासकीय माणूस जर दिला तर तो त्यांच्या 8 तास नोकरी आहे. आणि एका तालुक्यामध्ये 4 ते 5 विस्तार अधिकारी आहेत आणि एका तालुक्याला 50 ते 60 निवडणुका ग्रामपंचायत लागणार आहेत. तर एका माणसाकडे कमीत कमी 12 दिवसांमुळे एक गाव येईल आणि तो त्या गावाचा काय विकास करू शकणार? त्याकरता सरपंचानंच प्रशासक बनवावं अशी माझी शासनाकडे आग्रहाची विनंती आहे. आणि आमच्याकडून त्यांनी पॉझिटिव्ह निकाल हा कोर्टाला द्यावा. कारण की याच्या अगोदर 94-95मध्ये असा अध्यादेश काढला होता. 74 कलमनुसार अध्यादेश काढून त्यांनी सरपंचांनाच प्रशासक बनवलं होतं. आणि त्या कलमाच्या आधारे आजही सरपंचांना प्रशासक बनावा अशी आमची सरपंच संघटनेच्या वतीने मागणी आहे. सरपंच परिषद राज्यामध्ये अनेक आहेत, अनेक संघटना आहेत, त्यामुळे सरकारचं फावत आहे आणि सरपंचाचं भलं होत नाही. संघटना एकत्र काय येत नाहीत? आज ह्या विषयाकरता महाराष्ट्रातील सर्व सरपंच संघटना जेवढ्या असतील तेवढ्या सरपंच संघटना माझ्या पाठीमागे आहे. आणि त्यांनी मला सर्वांनी फोन करून सांगितलं आहे की सरपंच आम्ही तुम्ही जिथं बोलसा तिथे येतो, कारण आम्ही या संघटना जास्त असल्यामुळे आम्हाला न्याय भेटत नाही. पण आज सगळं आम्ही एकत्र झालेलो आहे. हे होते सरपंच आपल्या परिषदेचे उपाध्यक्ष. असं सरकारने आणि न्यायालयाने पुढची भूमिका काय घेणार आहे लवकरच कळेल. PR न्यूज, मुंबई, रमेश अवताडे.